परळीमध्ये सुरेश धस यांनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। महादेव मुंडेंच्या कुटुंबासोबत धस यांनी संवाद साधला। सोमवारपर्यंत आरोपींना अटक करा, अन्यथा उपोषणाला बसणार असा इशारा महादेव मुंडे यांच्या पत्नीने दिलेला आहे। हत्या प्रकरणामध्ये आकाचा हात नक्कीच असेल असा आरोपही धसांनी केला। मोरे अल्टिमेट संपून मी मंगळवारी तर काय ठामच आहे, उपोषणाला मी बसणार आहे एसपी ऑफिस समोर। जिथे एसपी सरांची गाडी लावते तिथेच मी जाऊन बसणार आहे। मग मला कोणी काय पण करू, जोपर्यंत आरोपी मला देत नाही तोपर्यंत मी तिथे उठणार नाही। महादेव मुंडे यांचा मर्डर झाला, त्यांची बॉडी जागेवर राहते आणि गाडी मात्र घेऊन जाता। पण ह्या लेकरा उघड्यावरती पाडण्याचं कारण काय? त्यांनी कोणाचं साधं तुझ्याला सुद्धा म्हणलेला नाही, कुणाला आरे सुद्धा म्हणलेला नाही। आरे सुद्धा न मानलेला माणूस आणि मर्डर केलेला माणूस जागेवर राहतो आणि मोटरसायकल मात्र पोलीस स्टेशन मध्ये नेते जाते। 100% एकतर ह्याच्यात आकाशा संबंध आहे किंवा मग पोलिसांनीच डायरेक्ट आमचा माणूस मारला असं याच्यामध्ये सिद्ध